तसेच बाबू मामा सराई यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा। आपल्या गावाची स्पर्धा, आपल्या गावाने मात्र आपल्याला मान दिला जातोय, आपण या आणि व्यासपीठावर विराजमान। तसेच पोलीस पाटील जनार्दन पारधी आणि आमचे क्रिकेटवर खूप प्रेम करणारे पद्माकर पोपे साहेब यांचे आगमन झालेले आहे, त्यांचं मात्र या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल एक अष्टपैलू खेळाडू टीम कोंबळवाडी संघाचा वसंत आणि स्ट्रायकरला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज बायकर मॅन आपण पाहू शकाल प्रशांत पवार ऑन द स्ट्राइक। यावेळेस जोरदार अपील मध्ये उत्साह कमी पाहायला मिळतोय। एक रिव्ह्यू असेल प्रत्येक संघासाठी, नक्कीच थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग आहे, नक्कीच पाहिली गेली जाईल। चला पंचाने याचे चेक करण्यासाठी या वेळेस फलंदाज बाद असेल। या वेळेस पहिल्या चेंडूवर मात्र मोठा हादरा प्रशांत सारखा मात्र एक हार्ड हिटर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला येताना आपण पाहू शकाल। नवीन फलंदाज एंटर होतोय तिसऱ्या क्रमांकावरती सिद्धार्थ, हा सुद्धा एक स्फोटक फलंदाज आपण पाहू शकाल। या खेळाडूकडे ती ताकद आहे, मोठ्या फटक्यासाठी मात्र हा फलंदाज ओळखला जातोय। फक्त आपला कॉन्फिडन्स करणं गरजेचं असेल,
खूप मोठा संघ आहे, मात्र एक चांगली लढत पाहायला मिळेल. दोन्ही मात्र एका ताकदीचे संघ एकमेकाच्या समोर पाहायला मिळतात. टीम कोंबळवाडी आणि टीम आपण पाहू शकाल रसायन मोहपाडा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं वसंत स्ट्रायकेला मात्र सिद्धार्थ बाहुबली देसाई. यावेळेस शाटबलेचा चेंडू त्याला हुक केलाय गली पाहिला, मात्र यावेळेस डायरेक्ट हिट. जर खूप चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय. मोठा हादरा डायरेक्ट हिट आणि यावेळेस मयूर बॅक टू पवेलियन. दुसरा हादरा पाहायला मिळतोय टीम रसायन मोहपाडा संघाला. चला आक्षेप घेतला जातोय गोलंदाजावरती. पंच जायचंय थर्ड अंपर. यावेळेस फटका बसला एक्स्ट्रा कव्हरचा. क्षेत्ररक्षक यावेळेस चांगला झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक तिसरा हादरा बसतोय रसायन मोहपाडा संघाला. चला फलंदाज आपण तयारीत राहा, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. शेवटचा दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकाल. यावेळेस नौका फलंदाज इंटर होतो इनियाट 5व्या क्रमांकावरती देवेंद्र. आता मात्र या देवेंद्रवर पूर्णपणे या संघाची मात्र जबाबदारी असेल. पूर्ण संघाचा मात्र या खेळाडूवरती जबाबदारी येऊन ठेपले आणि मोठं क्रिकेट चांगले फटके चांगले प्रहार करावे लागतील, कारण संघ अडचणीत सापडलाय. अजून सुद्धा अकाउंट मात्र ओपन झालं नाही मोहपाडा रसायन संघाचं. यावेळेस इथे मात्र एज लागते आणि यावेळेस फलंदाज होतोय बाद. आणि यावेळेस धक्का क्रमांक 4 पाहायला मिळतोय रसायन मोहपाडा संघाला. यावेळेस नवीन फलंदाज आपण पाहू शकाल सोमनाथ. आता मात्र सोमनाथला चांगलं क्रिकेट चांगले फटके खेळावे लागतील, कारण आतापर्यंत एक सुद्धा धाव आपल्या संघासाठी कोणत्याही फलंदाजाने जोडली गेली नाहीये आणि कमबॅक करावं लागेल रसायन मोहपाडा संघाला. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. इथे मात्र पूर्णपणे मात्र बॅकफुटवर आणून ठेवले टीम रसायन मोहपाडा संघाला. एक सुद्धा फलंदाज मात्र खेळपट्टीवर टिकून राहत नाही. ज्या वेळेस प्रशांत बाद झाला आणि एका पाठोपाठ मात्र खूप मोठे हादरे पाहायला मिळतात. कुठेतरी मात्र आता टीम रसायन मोहपाडा संघाला मात्र कमबॅक करावं लागेल. पाच फलंदाज बाद झालेत या षटकामध्ये आपण पाहू शकाल.
नवीन फलंदाज शेवटचा चेंडू P1च्या षटकातील रितेश. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेस करत असताना चेंडू सीमारेषा पार. हा येतोय ब्रँडेड चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल रसायन मोहपाडा संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 5 गडी बाद 4 धावा. खराब सुरुवात. आता मात्र डाव सावरण्याची पूर्ण जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवरती. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबली मोहन पारधी. मिस्टर 360 डिग्री या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल राऊंड द विकेटने येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहू शकाल सिद्धार्थ एक घातक आणि स्फोटक फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मोहन. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती सिद्धार्थ. गोलंदाजी ट्रॅकवर मोहन पारधी. यावेळेस फटका मात्र दमदार आहे. यावेळेस पॉवरफुल हिट. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. 6 धावा. स्पष्ट केलेत आणि मोठ्या फटक्याला मात्र सुरुवात केली. काय फटका खेचला होता. टायमिंग मात्र जबरदस्त पाहायला होतं आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र बनला दर्शक आणि त्याच्या डोक्यावरून फेकून दिलं होतं षटकाराच्या बाहेर. आता मात्र कमबॅक करावं लागेल मोहनला कारण समोर एक स्फोटक आणि घातक फलंदाज आपण पाहू शकाल. सिद्धार्थ एक स्फोटक फलंदाज स्ट्राइक एंड वरती. यावेळेस आता मात्र कुठेतरी खराब चेंडू फेकलाय. अवांतर धाव. अतिरिक्त धाबेने मात्र धावफलक पुढे जात असताना तब्बल 5 गडी बाद 11 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू फेकला जातोय. आता मात्र कमबॅक करताना मोहनला आपण पाहू शकता. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहू शकाल. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातो. चांगलं कॉलिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि या चेंडूवर मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धाबेने रसायन मोहपाडा संघाची धावसंख्या पुढे जात असताना 5 गडी बाद 13 धावा. यावेळेस लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बनला दर्शक. 80 मीटरचा लांबलचक बाहुबली षटकार. मात्र मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत मात्र या षटकाराच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय फटका खेचला होता आपण पाहू शकाल सिद्धार्थने. जबरदस्त फटका. यावेळेस टॉप एज लागते आणि यावेळेस गली पॉइंट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना तब्बल 20 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी ट्रॅकवर
कोंबळवाडी संघाचा वंडर बॉय भरतला आपण पाहू शकाल आणि स्ट्राईक एंडला मात्र एक घातक षटकार किंग पाहायला मिळतोय सिद्धार्थ. यावेळेस शॉर्ट ब्लेडचा चेंडू आणि यावेळेस चांगला फटका चेस करत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल फाईन लेगचा आणि चेंडू जाऊन पोचेल सीमारेषा पार. 4 धावा. ओलमन गावचे ज्येष्ठ नागरिक बारकू पाधीर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्याला मात्र मान दिला जातोय. यावेळेस इथे मात्र 2.1 षटकाचा खेळ संपलाय आणि टीम मोहपाडा संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 5 गडी बाद 24 धावा. कुठेतरी मात्र आता डाव सावरलाय एकट्या फलंदाजाने सिद्धार्थने. पूर्णपणे मात्र जबाबदारीने चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्या फटक्यासाठी सुद्धा हा फलंदाज ओळखला जातोय सिद्धार्थ. यावेळेस आता मात्र चेंज ऑफ पेसने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू कमबॅक करतोय मात्र भरत. सिद्धार्थ जोपर्यंत स्ट्राईक एंडवर असतील तोपर्यंत नक्कीच अजून सुद्धा 1-2 मोठा फटका नक्कीच पाहायला मिळेल, कारण ती ताकद या खेळाडूच्या मनगटात आहे. फक्त कॉन्फिडन्सची गरज आहे. यावेळेस काय फटका आपण पाहू शकाल आणि यावेळेस क्षेत्ररक्षक उपस्थित. यावेळेस पकडलाय झेल आणि संपवलाय सिद्धार्थचा खेळ. रसायन मोपाडा संघाला मात्र 6वा हदरा. सिद्धार्थ सारखा फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय. नवीन फलंदाज इंटर होतोय 8व्या क्रमांकावरती राहुल. राहुलला मात्र के राहुल सारखी एक क्लासिकल फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीत सापडला 1-2 मोठा फटका मारावा लागेल. यावेळेस चेंडू आणि मात्र बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे आपण पाहू शकाल. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते भरतच्या माध्यमातून. फक्त एक चौकार खाल्यानंतर पहिल्या चेंडूवरती मात्र आता कमबॅक करतोय हा भरत. यावेळेस चांगला फटका गॅप रिजन आहे यावेळेस आणि यावेळेस चांगली ट्राय केली होती जरूर आणि यावेळेस अजून एक हादरा बसतोय आणि यावेळेस धक्का क्रमांक 7वा रसायन मोपाडा संघाला. सेकंड वरती ऋषिकेश. शेवटचा चेंडू या इनिंगचा पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल भरत वंडर बॉय टीम कोंबळवाडी संघाचा. यावेळेस कोलाट टापलेला चेंडू आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडू. 3 षटकाचा खेळ संपला आणि रसायन मोपाडा संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 24 आणि विजयासाठी 18 चेंडू. कोंबळवाडी संघाला 25 धावांचं लक्ष्य. समोरच्या ग्रुपचं नाव ऐकूनच म्हटलं.
मिळेल रसायन मोहपाडा या संघाकडून. सलामीची जोडी मात्र इंटर झाले. दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना प्रकाश आणि मोहन पारधी. स्ट्रायकेनला आपण पाहू शकाल कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबली मोहन पारधी आणि नॉन स्ट्राईकला मात्र स्वीप पटकाचा बादशाह आपण पाहू शकाल प्रकाश पारधी. आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र मयूर एक अष्टपैलू खेळाडू रसायन मोहपाडा संघाचा पिवनचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज. येणारे 18 चेंडू आणि कोंबळवाडी संघाला 25 धावांचं लक्ष मात्र पाहायला मिळतंय. स्ट्रायकेनला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज सिक्सर किंग मोहन पारधी पाहू शकाल. यावेळी चांगला फटका कव्हरला बीट करून चेंडू सीमारेषा पार. गोळीच्या वेगानं सीमारेषा पार 4 धावा. अकाउंट ओपन केलं जात आहे. स्वतः मोहन पारधीचं सुद्धा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतंय. काय फटका खेचला होता. अक्षरशः बंदुकीची गोळी जशी सुटते ना तसा हा चेंडू मात्र फेकला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राऊंड द विकेटने मयूर. स्ट्रायकेनला मोहन. यावेळेस बिग हिट लांब लचक बाहुबली षटकार. फलंदाजी केली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मोहन साठी जबरदस्त फलंदाजी. यावेळेस हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलने मात्र धावफलक पुढे जात असताना नाबाद 11 धावा. आता मात्र स्वीप फटक्याचा बादशाह स्ट्रायकेनला पाहायला मिळतोय प्रकाश पारधी. दोन्ही सख्खे बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा मयूर. यावेळेस चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मयूर. स्ट्रायकेनला प्रकाश. यावेळेस काय फटका आहे. प्रॉपर सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पार 4 धावा. डीजे आता समीकरण असेल 13 चेंडू आणि विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 15 या आकड्यावरती. काय फलंदाजी केली जाते मोहन आणि प्रकाशच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका आणि तितकं चांगलं वाट कॅच. प्रकाश बॅक टू पवेलियन. ओम साईराम. यावेळेस नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती योगेशला आपण पाहू शकाल. योगेश असेल नॉन स्ट्राईकवरती आणि स्ट्राईकला असेल
गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धार्थ स्ट्रायकेटला मोहन पारधी घातक फलंदाज. यावेळेस खराब चेंडू, फस्लिप मध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि हा चेंडू मात्र असेल फ्री हिट. येणारा चेंडू मात्र फ्री हिट असेल. आता मात्र मोहन पारधी या चेंडूचा नक्कीच समाचार घेताना पाहायला मिळेल का, कारण त्या ताकदीचा फलंदाज मोहन. यावेळेस टायमिंग जबरदस्त, तितकं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मिड विकेट रिजनला. एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र धावफलक पुढे जात असताना तब्बल 17 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहू शकाल योगेश कडे ती सुद्धा क्षमता आहे. यावेळेस चांगला फटका गली आणि पॉइंट मध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. असताना तब्बल 1 गडी बाद 21 धावा. आता विजयासाठी फक्त कोमलवाडी संघाला 4 धावांची गरज. काय फटका खेचला होता योगेशनं. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिट होतोय का, आणि यावेळेस घडतंय काय, डायरेक्ट हिट. फलंदाज मोहन बॅक टू पवेलियन.